हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आशिष लटे तुमच्या आशिष सर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज आपण लेखकाचे आणि कवित्रीचे टोपण नाव बघणार आहोत. मित्रांनो, हे टोपण नाव 2 मार्काकरिता परीक्षेमध्ये विचारले जातात. हे जर तुम्ही टोपण नावे हे पूर्ण एक्झाम मध्ये आलेले आहेत. मी जे एक्झाम मध्ये टोपण नाव विचारलेले आहेत तेच इथं घेतलेले आहेत. याच्यानंतर आपण जे एक्झाम मध्ये नाही आलेले आहेत, जे स्टेट बोर्डचे आहेत, ते घेणार आहोत मित्रांनो. तर टोपण नावे हे 2 मार्काकरिता विचारले असतात. हे जे 25 टोपण नावे आहेत हे एक्झाम मध्ये वारंवार विचारलेले आहेत. तर केशवसूत केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे? केशवसूत हे कोणाचे टोपण नाव आहे? केशवसूत कृष्णाजी केशव दामले. कृष्णाजी केशव दामले. केशवसूत कोणाचे नाव आहे? कृष्णाजी केशव दामले ना. कृष्णकुमार प्रल्हाद. मित्रांनो, इथं केशवसूत, केशव कुमार आणि कृष्णकुमार किंवा याच्यामध्ये मित्रांनो कन्फ्युज होत असतात. तर केशवसूत काय आहे? कृष्णाजी केशव दामले. आणि केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे. प्रल्हाद केशव अत्रे. केशव कुमार काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे. आणि कृष्णकुमार सेतू माधवराव पगडी. सेतू माधवराव पगडी. मित्रांनो, केशवसूत कृष्णाजी केशव दामले आहे. केशवसूताचे पूर्ण नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले किंवा कृष्णाजी केशव दामले हे कोणाचे नाव आहे? कोणाचे टोपण नाव आहे? तर केशवसूत. त्याचे टोपण नाव काय आहे? तर केशवसूत. अशा पद्धतीने प्रश्न येणार आहे मित्रांनो. तर केशव कुमारचे पूर्ण नाव काय आहे? प्रल्हाद केशव अत्रे. आणि कृष्णकुमारचे सेतू माधवराव पगडे. आणि कुसुमाग्रज. आता कुसुमाग्रज विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर. तर याचं पूर्ण नाव आहे मित्रांनो विष्णू वामन शिरवाडकर. विवा शिरवाडकरचं पूर्ण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर. त्याच्यानंतर आहे गोविंदाग्रज. तर गोविंदाग्रजचे पूर्ण नाव काय आहे? राम गणेश गडकरी. राम गणेश गडकरी. यालाच म्हणतात मित्रांनो बाळकराम पण म्हणतात. राम गणेश गडकरीला आपण बाळकराम म्हणून पण ओळखले जाते. आणि महाराष्ट्र कवी कोण आहेत? महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर. पेंढारकर. हे आहेत मित्रांनो महाराष्ट्राचे कवी यशवंत दिनकर पेंढारकर. आणि बालकवी हे मित्रांनो परीक्षेमध्ये वारंवार विचारलेले आहे. बालकवी त्र्यंबक बापूजी डोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे हे बालकवीचे पूर्ण नाव आहे मित्रांनो. त्याच्या नाव नंतर रानकवी महानोर. रानकवी कोणाला म्हणतात? महानोरांचे टोपण नाव काय आहे? तर रानकवी आहेत. मराठीचे जॉन्सन. मित्रांनो, मराठीचे जॉन्सन किंवा मराठीचे शिवाजी याच्यामध्ये कन्फ्युज होत असतात. मग तर मराठीचे जॉन्सन कोण आहेत? कृष्ण शास्त्री चिपळूणकर. चिपळूणकर. आणि मराठीचे शिवाजी विष्णू शास्त्री चिपळूणकर.
शास्त्री चिपळूणकर, चिपळूणकर, विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि त्याच्यानंतर रामदास आपण कोणाला म्हणतो मित्रांनो? रामदास नारायण सूर्यपंत ठोसर. रामदास ज्यांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी. नारायण सूर्यपंत ठोसर, पंत ठोसर, ठोसर. ह्या मित्रांनो रामदासाचे पूर्ण नाव. त्याच्यानंतर आहे यशवंत. तर यशवंतलाच महाराष्ट्राचे कवी पण म्हणतात, कारण की यशवंत दिनकर पेंढारकर आहे. यशवंत दिनकर पेंढारकर, यशवंत दिनकर पेंढारकर. हे आहेत मित्रांनो केशवसूत. म्हणजेच केशवसूताचे पूर्ण नाव काय आहे? कृष्णाजी केशव दामले. आणि केशव कुमारचे प्रल्हाद केशव अत्रे, कृष्णकुमारचे सेतू माधवराव पगडी, आणि कुसुमाग्रजचे विवा शिरवाडकर. विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. आणि गोविंदाग्रजचे राम गणेश गडकरी, त्यालाच बाळकराम पण टोपण नाव म्हणून ओळखतात. महाराष्ट्राचे कवी कोण आहेत? यशवंत दिनकर पेंढारकर. त्यांनाच यशवंत पण म्हणले जातील. बालकवी. बालकवीचे पूर्ण नाव काय आहेत? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. महाराष्ट्राचे जॉन्सन. मित्रांनो महाराष्ट्राचे जॉन्सन जर तुम्हाला लक्षात कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे की विष्णू शास्त्री चिपळूणकर आहे याच्यामध्ये मुलं कन्फ्युज होतात, तर जॉन्सन वरून तुम्ही फक्त कृष्ण लक्षात ठेवा मित्रांनो. कृष्ण. आणि हा सी आहे, सी. तर याचा वीर तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर किंवा विष्णू शास्त्री चिपळूणकर हे दोन ऑप्शन मध्ये असतात. तर तुम्हाला शिवाजी वरून तुम्ही कृष्णशास्त्री चिपळूणकर हे लक्षात ठेवा. रामदास. रामदासाचे पूर्ण नाव काय आहेत? नारायण सूर्यपंत ठोसर. आणि यशवंतचे यशवंत दिनकर पेंढारकर. याच्यानंतर आहे मोरापंत. मोरोपंत म्हणजे मोरोपंतचे पूर्ण नाव मोरोपंत रामचंद पराडकर. मोरोपंत रामचंद पराडकर आहे. पराडकर. मोरोपंत रामचंद पराडकर. आरती प्रभू मित्रांनो चिंतामण भरपूरदा रिपीट झालेला आहे हा प्रश्न. आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर. चिंतामण त्र्यंबक खानोलकर. चिंतामण त्र्यंबक खानोलकर हे त्याचे टोपण नाव आहे मित्रांनो. आणि अनिल कोणाचं नाव आहे? अनिलचे पूर्ण नाव आत्माराम रावजी देशपांडे. हे लेखक आहेत मित्रांनो. आत्माराम रावजी देशपांडे. अनिलचे पूर्ण नाव काय आहे? आत्माराम रावजी देशपांडे. आणि विनायक जनार्दन करंदीकर. विनायक जनार्दन करंदीकर. विनायक जनार्दन करंदीकर हे विनायकचे पूर्ण नाव आहे मित्रांनो. मुलाफुलांचे कवी. मुलाफुलांचे कवी कोणाला म्हणतात? नाची केळकर. नाची केळकर यांना म्हणतात मित्रांनो. आणि छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे. सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणतात. हे मित्रांनो भरपूरदा एक्झाम मध्ये विचारलेले आहे. सौदागर. ग्रेस कोणाला म्हणतात? माणिक शंकर गोडगाडे. माणिक शंकर गोडगाडे
माणिक शंकर गोडगाडे. आणि साहित्य सम्राट मित्रांनो नाची केळकर नाच म्हणतात. नाची केळकर यांना. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. हरी देशमुख. लोकहितवादी कोणाला म्हणतात? गोपाळ हरी देशमुख. आणि रेव्हरंड टिळक म्हणजेच नारायण वामन टिळक. नारायण वामन टिळक. आणि दासोपंत दिगंबर देशपांडे. आणि दत्तात्रय खोंडो घाटे. आणि माधवानुज म्हणजेच माधवानुज हरी मोडक. माधवानुज हरी मोडक. हे आहेत मित्रांनो टोपण नाव आहेत. आणि त्याचे पूर्ण नाव कधी कधी पूर्ण नाव दिलेलं असते, मग त्याचे टोपण नाव कोणतं आहे ते विचारले जातात मित्रांनो 2 मार्कासाठी. हे जर तुम्ही 25 टोपण नावे तुम्ही लक्षात ठेवल्यात तुमचे 2 मार्क फिक्स आहेत मित्रांनो. तर एकदा आपण बघून घेऊया. मोरापंत रामचंद पराडकर. आणि आरती प्रभू चिंतामण त्र्यंबक खानोलकर. अनिल आत्माराम रावजी देशपांडे. विनायक जनार्दन करंदीकर. हे तुम्हाला लक्षात राहील मित्रांनो. अ वरून आत्माराम रावजी देशपांडे. मुला फुलांचे कवी नाची केळकर यांना साहित्य सम्राट पण म्हणतात. नाची केळकर यांना. छोटा गंधर्व सौदागर नागनाथ गोरे. हे मित्रांनो भरपूरदा एक्झाम मध्ये आलेले आहेत. ग्रेस माणिक शंकर गोडगाडे. साहित्य सम्राट नाची केळकर यांनाच नाची केळकर नाच साहित्य सम्राट पण म्हणतात. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. आणि रेव्हरंड टिळक नारायण वामन टिळक. दासोपंत सूर्याजी ठोसर. आणि दत्तात्रय खांडू घाटे. आणि माधवानुज हरी मोडक. हे आहेत मित्रांनो लेखकाचे टोपण नावे आणि त्याचे पूर्ण नाव. हे जर तुम्ही व्यवस्थित 25 आठवण ठेवले तर तुमचे 2 मार्क फिक्स आहेत मित्रांनो. तुम्ही नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. जर तुम्ही आशिष सरचे तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर नोट्स म्हणून SMS करा मित्रांनो. चला थँक्यू. रिपीट मारना पड़ेगा और एक बार लिखूंगा ना.